तर बघा, बुद्धिमत्तेचा एक क्वेश्चन घेतलेला आहे। या ठिकाणी संख्या दिलेली आहे 3, 1, 4, 2, 5, 4, 6 अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत। तर या संख्येचा संबंध बघायचा, एका संख्येचा दुसऱ्या संख्येबरोबर। तर पहिलं 3 आणि 1 चा संबंध बघूया। तर 3 प्लस जर 1 केलं तर या ठिकाणी 4 येतात। त्यानंतर 4 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 5 ही संख्या येते। त्यानंतर 5 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 6 ही संख्या येते। तर बघा, 3 मध्ये जर 1 मिळवला तर ही संख्या येते। त्यानंतर 4 मध्ये 1 मिळवला तर ही संख्या येते। 5 मध्ये 1 मिळवला तर ही संख्या येते। त्यानंतर तसंच 1 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 1 मध्ये जर समजा 1 मध्ये 1 मिळवला तर पुढची संख्या येते 2। 2 मध्ये 2 जर मिळवले तर 4 येईल आणि 4 मध्ये आपण जर 3 मिळवले तर 7 येईल। यामध्ये ऑप्शन बघायचं, 7 हा नंबर कुठं आलेला आहे, 1 नंबरला आला आहे, म्हणून 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे।